नमस्कार, मी गोरक्ष भांडे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आलो आज गायपात्याच्या भाजीला. तर मित्रांनो, इकडं गायपाते तुम्ही बघू शकता. तर आपण पहिल्या ब्लॉगला दाखवला होता त्याच्या सुऱ्याची भाजी कशी करायची. तर मित्रांनो, आपण बनवून पण दाखवली होती. तर मित्रांनो, आता आपण त्याच्या बाराची भाजी बनवून दाखवणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग पाहायला विसरू नका शेवटपर्यंत. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो, ह्या पहा इकडं गायपाताचा ते आहे त्याची भाजी. आता त्याच्या बाराची भाजी आपण काढणार आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा बार राहतोय. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ही भाजी कशी बनवायची ते आजच्या ब्लॉगला आपण दाखवणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा मित्रांनो. तर मित्रांनो, हे कशा पद्धतीने साफ करायचं तर मित्रांनो ते आजच्या ब्लॉगला आपण दाखवणार आहे. तर मित्रांनो, ह्या पहा याच्यामध्ये एक कांडी राहते. ते फक्त एक कांडी आहे ना, ही कांडी काढून टाकायची मित्रांनो. तर मित्रांनो, ती कांडी कशासाठी काढायला लागते तर मित्रांनो ती कांडी कडू राहते. तर मित्रांनो ती कांडी आहे ना ध्यान करून काढून टाकायची मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ मस्त होणार आहे आणि शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो. तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि बनवायची कशी ते पण दाखवणार आहे मित्रांनो. आपण भाजी उमाट टाकणार आहे. आता टोबर पाणी टाकणार आहे शिजायला. आता मस्त असे उमाट ठेवणार आहे आपण. आता मस्त उमाट ठेवले आपण. मस्त चूल पण पेटले मित्रांनो भरपूर अशी. वरून पितळी पण ठेवू म्हणजे पटकन उमल. तर मित्रांनो, आपण कांदा कापून घेणार आहे मस्त असा. तर मस्त असा सोलून घेणार आहे आपण आता कांदा. आता कापून घेणार आहे आपण. हॅलो, कांदा टाकून घ्यायचे तर मस्त असा तवा भरून कांदा. तर मित्रांनो, असा मस्त असा करपाटून घ्यायचा. पण आता थोडासा आपण प्लेट ठेवले म्हणजे मग मस्त असे कांद्याची वाफ ते होऊन राहील मस्त असा. तर मित्रांनो, असा मस्त उमला असा कांदा. तर मित्रांनो, इकडं आता आपल्याला मीठ टाकायचं. भाजीमध्ये मीठ टाकून घेणार आहे आपण आता. तर मित्रांनो, आपण मीठ टाकून घेणार आहे. आता हळद टाकणार आहे. तर मिरची पण टाकून घेणार आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, समस्या मस्त असे झणझणीत भाजी होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही पण करून पहा मित्रांनो. मस्त अशी भाजी होते. थोडासा वेळ जातो भाजी तयार करण्यासाठी, पण मस्त भाजी होते मित्रांनो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ यायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ आवडले तर एक सबस्क्राईब द्या. नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण इकडं तव्यावर कांदा ठेवला आहे. कांदा मस्त असा परतून घेणार आहे मित्रांनो. तर मस्त असा कांदा आपण तयार करून घेणार आहे. तर मित्रांनो, आपण मस्त असा तेल पण टाकणार आहे आता. कांदा असा करपाटून घेतला आपण. आता तेल टाकलं मित्रांनो. तर मनीषा मस्त असं तेल मस्त बरंच 2 पळ्या तेल टाकलं मनीषानं. तर आपण पण आता मस्त असं करपाटून मस्त असा सुगंध आला आहे कांद्याचा मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण भाजी पण टाकणार आहे असं मस्त असे. आपण पण मित्रांनो, आपण कढईत नाही केले, आपण तव्यावरतीच केले मित्रांनो. तर मस्त अशी अशी खरपूस बुजून निघते भाजी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण हलवून घेणार आहे भाजी मस्त कांदा मिक्स करून. तर मस्त अशी भाजी होणार आहे. तर मित्रांनो, एक वेळेस तुम्ही पण करून पहा. आणि व्हिडिओ आवडले तर एक सरप्राईज द्या मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये
सांगा मित्रांनो. एकदम सोपी भाजी बनवायला, तुम्ही पण करून पहा. मस्त असं चुलीला पण जाळ झाला. आपण थोडीशी लाकडं पण पुढे करू. मस्त अशी हिरवीगार भाजी झाली. तर मित्रांनो आता आपण झाकण ठेवलं उमण्यासाठी. मस्त अशी होणारी भाजी. आपण जेवायला बसणार आहे. माझा भाचा बसलाय जेवायला. आम्ही थाटा वाढून घेतल्या. ती भाजी पण मस्त झाली. तर मित्रांनो आता गणेश माझा भाचा तोच खाऊन दाखवणार आहे पहिल्यांदा. भाजी कशी झाली का खाऊन दाखव आणि आम्हाला सांग. मस्त झाले ना. तर मित्रांनो तुम्ही पण एक वेळा करून पहा आणि असाच नवीन येणारा व्हिडिओ बघायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ आवडले तर लगेच सबस्क्राईब द्या. येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तर मित्रांनो एवढे आम्ही मेहनतीनं व्हिडिओ काढले. एक लाईक द्यायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद. जय आदिवासी, जय शिवराय.